पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। प्रभाग क्रमांक 1 ते 19 मधील सीमांकन वादावर उबाटा शिवसेनेची मनपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार, दोषींवर कारवाईची मागणी। धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 ते 19च्या प्रारूप प्रभाग रचनेत आणि मतदार यादीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्यानं राजकीय वातावरण तापलंय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज मनपा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले। शहरात ठरवून दिलेल्या सीमांकनाबाहेरील भाग इतर प्रभागात समाविष्ट करून विशिष्ट उमेदवारांच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आल्याचा गंभीर आरोप पक्षानं केलाय। जवळपास 40% मतदारांची नावं चुकीच्या प्रभागात टाकल्याचा दावा करत या विरोधात शहरातून 30,000वर हरकती प्राप्त झाल्याचं पक्षानं प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं आहे। या प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या किंवा संगणमतानं गैरप्रकार करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। प्रशासनानं देखील या त्रुटींची दखल घेत दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। धुळे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये आज हरकतींचा मतदार याद्यांच्या नावांबद्दलच्या हरकतीचा आजचा शेवटचा दिवस होता। त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 1 ते 19 या संपूर्ण प्रभागांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची हरकत या ठिकाणी आम्ही अत्यंत अभ्यासपूर्णरित्या या ठिकाणी मांडलेली आहे। धुळे महानगरपालिकेने ज्या वेळेला या प्रभागांची निर्मिती केली, ती प्रभागांची निर्मिती करत असताना प्रत्येक प्रभागाचा सीमांकन रेषा आखून दिलेली होती। ती सीमांकन रेषा आखून दिल्यावर त्या सीमांकन रेषेच्या भागामध्ये म्हणजे त्या प्रभागाच्या चतुर्सीमेमध्ये जो भाग त्या ठिकाणी ॲड केलेला होता, तोच भाग त्या प्रभागाच्या सीमांकन रेषेमध्ये हवा होता। पण ज्यावेळेला धुळे महानगरपालिकेने या ठिकाणी मतदार याद्या जाहीर केल्या, त्यावेळेला धुळे शहरातील संपूर्ण 19 प्रभागांमध्ये सीमांकन ठरवून दिलेला जो प्रभागातील भाग आहे, तो भाग नेमका इतर बाजूच्या प्रभागांमध्ये त्या ठिकाणी चालला गेला किंवा तो जाणून बुजून टाकला गेला। या संदर्भामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आज आम्ही भेट घेतली, एक सविस्तर चर्चा त्यांच्याशी केली आणि धुळे शहरातील काही महत्त्वाच्या प्रभागांच्या संदर्भामध्ये हरकत आम्ही त्या ठिकाणी नोंदवलेली आहे। उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 9 मध्ये जो भाग समाविष्ट होता, प्रामुख्याने सुशीलनगर, कृष्णकमल सोसायटी, अवधूतनगर, शर्मानगर, कैलासनगर हा संपूर्ण भाग हेतुपुरस्कररित्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। असाच प्रकार धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 7 असेल, प्रभाग क्रमांक 11 असेल, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 13, 14, 15, 17 आणि 19 प्रभागांमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी जाणून बुजून मतदार याद्या या ठिकाणी बदलवण्यात आलेल्या आहेत। याला कारणीभूत या निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी असतील, अधिकारी असतील किंवा काही माजी नगरसेवकांनी या मतदार याद्या बनवताना त्या ठिकाणी दबाव टाकल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे। जाणून बुजून हा प्रकार केलेला आहे। एक प्रकारे लोकशाहीच्या नीतिमूल्यांना काळिमा फासण्याचा हा प्रकार आहे। त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या ठिकाणी हरकत नोंदवलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की सीमांकन ठरवून दिलेलं असताना त्या सीमांकनामधील नावे त्याच प्रभागामध्ये येणं गरजेचं असताना असं कुठल्याही प्रभागामध्ये त्या ठिकाणी झालेलं नाही आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची हरकत या ठिकाणी आम्ही नोंदवलेली आहे। या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त असतील, भारतीय निवडणूक आयुक्त असतील, यांच्यापर्यंत आम्ही या संदर्भामध्ये मेल केलेले आहेत। आणि अत्यंत गंभीर असा प्रकार या ठिकाणी आहे, जो मतदार याद्यांचं पुनर्विलोकन करताना, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करताना हरकती आल्यानंतर जो खपून घेतला जाणार नाही आहे। कालपर्यंत संपूर्ण धुळे शहरातून 30,000च्या वर हरकती या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। आणि धुळे महानगरपालिकेच्या मतदार विभागाकरता आणि इथल्या अधिकाऱ्यांकरता ही अत्यंत शरमेची अशी बाब आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर मतदार आपल्या हरकती नोंदवत असतील तर निश्चितच ती निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडणार नाही, याचं एक घोषक या ठिकाणी आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी कुठलाही बेजबाबदारपणा किंवा यामध्ये जर काही कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून असे काही नावं पलटवलेले असतील, ते जर आढळून आले तर त्याच्यावरती कारवाई करण्याचं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।